जी बातमी आपण दोन दिवस वाचतोय ती बातमी म्हणजे बदलापुरात जे निर्गुण आणि नराधम कृत्य मनाला आणि माणुसकीला चीड आणणारं असं एक कृत्य जे नराधमाकडून झालेलं आहे त्याच्या विरोधात शिवसेना महाराष्ट्र सरकार के लोग जो गुनहगार लोगों को संरक्षण दे रहे हैं। आज जो ये घटना घटी है बदलापुर में, आप लोगों को सभी मालूम है और बहुत से ऐसी घटनाएं घट रही है जो किसी को मालूम लोग यही निषेध कर रहे हैं कि वोटिंग का चक्कर छोड़ो, गरीब लोगों को जो अन्याय हो रहा है उनको न्याय दिलाओ। और जो बदलापुर की घटना हो रही है और भी जो घटना है हम लोग निषेध कर रहे हैं उसका। करायचं काय? या सरकारचं करायचं काय? याच वेदना ज्या आज आम्ही इकडे पक्षाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इकडे आपल्या समोर उभे आहोत, हीच भावना पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर प्रत्येक महिलेच्या मनात आहे। कारण हा काय एक छोटा विषय नाहीये। आता जे आपण बघितले गेले कित्येक महिने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, यवतमाळमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल आणि आता थोड्या दिवसापूर्वी झालेल्या आपल्या नालासोपारा वालीमध्ये सुद्धा असेल, हेच प्रकार आता तोच प्रकार एक बदलापूरमध्ये सुद्धा घडलाय। आपण बघितलं काही दिवसापूर्वी एका शिवसैनिकाचा दुर्दैवी मृत्यू आपल्या इकडच्या विरार अरण्यातील एका नवापूर मधल्या एका रिसॉर्ट वरती झाला। दुसऱ्या दिवशी 800 पोलिसांचा बंदोबस्त लावून जवळपास 5 करोड किमतीचं रिसॉर्ट एका दिवसात तोडून टाकण्यात आलं। परंतु आज ज्यावेळी इतका निर्घृण, इतका अपमानास्पद प्रकार बदलापूरमध्ये होऊनही कुठच्याही प्रकारची कारवाई करताना ते बोलतात की आपल्याकडे तसे कडक कायदे नाहीयेत। जर सरकारने ठरवलं असतं तर एका दिवसातच तो खटला फास्ट ट्रॅक वरती गेला असता आणि 7 दिवसामध्ये आरोप सिद्ध होऊन आरोपीला फाशी देता येऊ शकते। अशा पद्धतीचा कडक कायदा ज्याचं नाव दिशा कायदा होतं, हे सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी आणण्यात आला होता। तुमची 1500 रुपयाची भीक नको, आमच्या आया बहिणींची आम्हाला सुरक्षा हवी आहे। जर हे झालं नाही तर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत। आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अवघ्या 3 दिवसापूर्वी बदलापूरमध्ये घटना घडली आणि ती घटना कशी दाबता येईल हे या राज्य सरकारच्या प्रत्येक प्रशासनाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने इथे लक्ष घातलं। मात्र नाळेसारख्या पवित्र मंदिराच्या ठिकाणी जर असे प्रकार होऊ घातले तर आम्ही जगायचं कसं, हा प्रश्न आता इथे उपस्थित करण्याला झालेला आहे। प्रत्येक शाळेचे काही नियम असतात की जेव्हा एखादी लहान आहे मुलगी, तिला वॉशरूमला घेऊन जायचंय, तिला वर्गापासून बसमध्ये घेऊन जायचंय, तर तिथे एखादी आया असते, मावशी असते। मग या शाळेत इकडे तरुण मुलगा का ठेवला गेला आणि शाळेचं नाव काय तर आदर्श शाळा, आणि कोणता आदर्श प्रस्थापित केलेला आहे, हा आज आमचा प्रश्न आहे। अरे निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणतात, मग आमच्या मुलींचं काय, या राज्यातल्या मुलींचं काय? बरं या राज्यातला एकही जिल्ह्यातली महिला आज सुरक्षित नाही, मग ते यवतमाळ असो, ते ठाणे असो, ते पालघर असो की तो पुणे असो। शाळेमध्ये सीसीटीव्ही आहेत की नाही हे चेक करा। त्या शाळेतल्या मुलींना बाथरूम मध्ये सोडण्यासाठी कोण महिला तयार केलेल्या आहेत, कोण पोहोचवतं त्या बाथरूम पर्यंत, बाथरूम कसं आहे, तिथे उजेड आहे का, हे सगळ्या दृष्टीने आपल्या मुलीची शाळा आहे असं समजून आपल्या भागातल्या प्रत्येक पदाधिकारी महिलांनी आपली मीटिंग घ्या आणि शाळांमध्ये व्हिजिट मारून त्यातल्या त्रुटी कागदावर आणा